नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर पंडित. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इकडे भावाचं वेगळं चालू आहे. मला दाखवतोय की माझ्या अंगात ताकद लय, त्यामुळे डंबल उचलून दाखवत आहे. डंबेल्स उचलून त्याची परत ताकद संपली. गडी चहा पितोय, जेवण करतोय, त्यालाच काय कळना काय करतोय काय नाही. नंतर सगळे खूप दिवसांनी भेटले असल्या कारणामुळे सगळेजण गप्पा मारत बसलेले. सगळेजण गप्पा गोष्टी करत होते. हे सगळं झाल्याच्या नंतर मामा पण आपल्या गावी निघाला. आपल्याला बाहेर गावी जायचे असल्या कारणामुळे आपण पण मस्तपैकी कपडे घातले. मस्तपैकी कपडे घालून बॅग गाडीमध्ये ठेवायला निघालो. नंतर आपण आपल्या प्रवासाला प्रारंभ केला. आपण करमाळ्यामध्ये असलेल्या कमला भवानी मंदिरापाशी गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर मंदिरात काय गर्दी काय नव्हती. आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी भेटला. तुम्ही पण दर्शन करून घ्या. मी दर्शन घेतलं, तुम्ही पण दर्शन करून घ्या. दर्शन झाल्याच्या नंतर मामा काहीतरी खाण्यासाठी घेत होता. त्याला काय घ्यावं काही कळत नव्हतं. इतकं होतं तिथं खाण्यासाठी एकच नंबर होतं. देवीच्या मंदिरात पाया पिया पडून आपण निघलो पुढच्या प्रवासाकडे. रस्त्याची हुकाचूक होऊ नये म्हणून मामा नुसता मॅप मध्ये बघत होता. कुठं जायचं आणि कुठं नाही सांगत होता. मॅप आम्हाला कोणत्या रस्त्याने नेत होता ते आम्हाला काय कळत नव्हतं. इतका बेकार रस्ता होता. निश्चय खड्डे इतके होते ना, आम्ही आधा दुपार आमचं डोकं दुखायला लागलं रस्त्याने. आपल्या पाहुण्यांचं दुखत असल्या कारणामुळे आपण गेलो हॉस्पिटलमध्ये. 2-3 मजले चढायचे असल्या कारणामुळे आपण एक लिफ्ट मध्ये बसलो. लिफ्ट मध्ये इतकी एसीची गार हवा लागत होती ना, त्यामुळे आपण व्हिडिओ काढायला घेतला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्या कारणामुळे आपण काही व्हिडिओ बनवणार आहे. पाहुण्यांना भेटून आपण निघलो मावशीच्या गावाकडे. हॉस्पिटलच्या बाहेर आल्याच्या नंतर सगळे म्हणले चहा प्यायचे, त्यामुळे आपण चहा पिण्यासाठी बसलो सर्वजण. चहा पिऊन झाल्याच्या नंतर आपण निघलो पुढच्या प्रवासाकडे. आपल्याला जाण्यासाठी अंधार झाला असल्या कारणामुळे आपल्याला दिसला सनसेट. गावामध्ये पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग लावली, कारण घरापाशी गाडी जात नसल्या कारणामुळे आपण चलतून निघलो घरापाशी. मामा भाचीसाठी कॅडबरी घेत होता. कॅडबरी घेऊन झाल्यानंतर आपण गेलो घराकडे. तुम्हाला तर माहिती मामा भाचींचं इतकं प्रेम करतो, पण भाच्यांचं नाही. पण भाचीसाठी इतक्या कॅडबरी आणला होता आणि ती कॅडबरी बघूनच इतकी खुश झाली ना, आपल्याला नुसती कॅडबरी दाखवते. बघ माझ्याकडे किती, मला त्याच्या काही दिलं नाही तिने. नंतर तिने गाडी आणली. गाडी नुसतं हॉर्न वाजत होती. बघा कसं वाजत आहे ती. नंतर त्याला मामा खावळा की त्याला कॅडबरी दे. तेव्हा तिने मला कॅडबरी आणून दिली पण कशी, तिने मोठी घेतली, मला छोटी दिली. ती म्हणली मी नाही त्याला देणार. कॅडबरी खाऊन का तिचं पोट नव्हतं भरले, त्याच्यामुळे ती मामा म्हणजे मला वडापाव आणायला जायची. त्यामुळे आम्ही गेलो वडापाव आणण्यासाठी. काकाने गरम गरमच वडे तेलामध्ये सोडले आपल्याला देण्यासाठी. घरी आल्याच्या नंतर आम्ही सर्वजणांनी खाल्ला वडापाव. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करून घ्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम.